सुप्रभात मित्रांनो. तर जाळीदार आंबोळ्या गरम गरम नाश्त्याला कशा बनवायच्या ह्याची आज रेसिपी आपण खाद्य प्रमितीमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डोशाच्या परफेक्ट मेजरमेंटसाठी मी एक वाटी पकडा, 1 कप हा भरून उडीद डाळ घेतले. ठीक आहे, त्याला आपल्याला भिजत घालायचं. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला भिजत घालायचं. ठीक आहे, हे आपल्याला सकाळी करायचे. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रोसेस करायची आहे, सकाळी करायचे तर तुम्हाला आदल्या दिवशी सकाळी हे भिजत घालायचं. तर जेवढी वाटी मी उडीद डाळ घेतलेली त्याच्या अर्धी आपण चणा डाळ घ्यायची आहे आणि चणा डाळ देखील सेम प्रोसेस करायची आहे, धुवून भिजत घालायची. एका वाटीमध्ये आपल्याला मेथीचे दाणे बघा, एक अर्धा चमचा मेथीचे दाणे आपल्याला भिजत घालायचे आहेत. जास्तही घालायचे नाहीये. आणि आपण उडीद डाळ जी होती ती 1 पूर्ण कप घेतलेली होती, बरोबर, ह्याचं माप मेजरमेंटने. आणि त्याच्या दुप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे मी 2 कप भरून तांदूळ घेणार आहेत. आणि हे गावचे तांदूळ आहेत. शक्यतो आपल्या घरचे जे आपण वाडा कोलम किंवा बासमती वगैरे वापरतो त्याचे हे नाही बनवायचे. रेशनिंगच्या तांदळाचे खूप चांगले असे डोसे बनतात. तर उडीद डाळ सिंपलचं प्रमाण आहे बघा, तुम्हाला सांगते. एक अर्धा चमचा मेथीचे दाणे भिजत घालायचे, बरोबर. नंतर एक अर्धा कप चणा डाळ, त्याच्या दुप्पट उडीद डाळ आणि उडीद डाळच्या दुप्पट तांदूळ, असं आपल्याला दिवसभर त्याला भिजवून घ्यायचं आहे. तर आता 8-9 तास होऊन गेलेले आहेत. आता आपण डाळ, थोडीशी डाळ घ्यायची, थोडी चणा डाळ घ्यायची, मेथीचे दाणे आणि असं थोडं थोडं करून आपल्याला आता हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची दाखवेल. थोडंसं पाणी ओतायचं, अगदी थोडं थोडं करून पाणी ओतून लावून द्यायचं. बघू शकता तुम्ही, अगदी पातळ नाही आहे आणि अगदी जाडही नाही आहे. आणि तुम्ही जर असं बॅटरला हात लावाल तर एकदम स्मूथ असं झालं पाहिजे, एवढं तुम्हाला सगळं लावून घ्यायचं. आणि हे एका मोठ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं. तर हे बॅटर आपलं जे आहे बघू शकता तुम्ही, हे आपलं ग्राइंड करून झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे की पीठ येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर तुम्हाला एक असा कांदा छोट्या आकाराचा, ह्याच्यापेक्षा लहान असला तरी चालेल, त्याच्यात फक्त चीर मारायची एक आणि हा ह्याच्यात टाकायचा आहे. आणि अजून एक आहे की आपल्याला एक छोटा चमचा तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे चांगलं असं ढवळून आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे. आणि सकाळी मग हे आपल्याला उघडून बघायचं की पीठ झालंय की नाही. पीठ झालं असेल कसं कळणार, तर ह्याच्यापेक्षा हे फुगून वरती दुप्पट फुललेलं असणार, म्हणजे हे पीठ रेडी आहे, आपण आंबोळ्या करायला घेऊ शकतो. तर ह्याला आता बंद करूया आणि सकाळी बघूया. बघू शकता आपलं पीठ आता दुप्पट झालेलं आहे. असं आपल्याला परफेक्ट पीठ तयार करून घ्यायचं. त्याला फेटते बघा.
बॅटर आपलं मस्त परफेक्ट रेडी झालेलं आहे. तर इथे मी 2 चमचे मीठ टाकते आणि मीठ चांगलं फेटून घ्यायचं. तुम्हाला याच्यात जर जरासं पाणी ॲड करावं असं वाटत असेल तर करू शकता. तर हे आपलं भिडं आहे आणि मी गरम करून घेतलं आणि त्याच्यावर मी कांदा आणि जिरं भाजून घेतलं. ही एक ट्रिक आहे की आपलं भिडं चांगलं ठेवण्यासाठी. खूप काळ जर आपण वापरत नसू तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे, कांदा आणि जिरं ह्याच्यावर चांगलं काळं होईपर्यंत परतून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने साफ करून घ्यायचं काढून. फक्त 1 कप पाणी ॲड केल्यामुळे बॅटर बघा किती स्मूथ झालेलं आहे. आरामात बघा ते भिड्यावर आरामात त्याचा सर्कल होत आहे. तर आपल्यावर पण मोळे झालेला आहे. तर आपला गॅस जो आहे तो संपलेला आहे. तर माझ्या मिस्टरांनी आता मला कॅम्पिंग स्टोव लावून दिला आणि कॅम्पिंग स्टोववर आता ठोसे करणार. पटापट काढून घेते. हलकासा मी ह्याच्यावर माझ्याकडे पोळी मसाला आहे. तो पोळी मसाला मी हलकासा टाकणार आहे. तुम्ही असे एक्सपेरिमेंट करू शकता. अशाच चांगल्या रेसिपीसाठी खादार भ्रमंतीला फॉलो करा. थँक्यू. तर आपल्या गरमागरम आंबोळ्या आणि चटणी तयार झालेली आहे. चला तर मग खायला सुरुवात करूया.